राम नारायण राम श्री बालक ब्रह्मचारी जी यांचे 1993 पर्यंत संपूर्ण जगात 10 कोटींपेक्षा अधिक शिष्य होते। आज सुमारे 13 कोटींपेक्षा अधिक लोक त्यांचे शिष्य आहेत। बालक ब्रह्मचारी जींनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना सांगितले होते की जर तुम्ही मोहम्मद अली जिन्ना यांना पंतप्रधान बनवले असते तर आज भारत जितक्या भागात विभाजित झाला आहे तितका झाला नसता। त्यांनी नेहरूंना हेही सांगितले होते की नेपाळ आणि भूतान यांना भारतात समाविष्ट केले पाहिजे। त्यांना कधीच देशाचे विभाजन व्हावे असे वाटत नव्हते। बालक ब्रह्मचारी जींचे शिष्य नेताजी सुभाषचंद्र बोस देखील होते। जर भारताचा पंतप्रधान जिन्ना झाला असता तर आज भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि भूतान हे वेगवेगळे देश नसते। परंतु येणाऱ्या काळात तुम्ही पाहाल की हे सर्व देश पुन्हा एकत्र येतील। हिंदू आणि मुसलमानही एक होतील। हे सर्व आपल्याला एकत्र येऊन करावे लागेल। आज देशात सुमारे 800 कोटी लोक आहेत आणि सर्वांनी मिळून काम केले पाहिजे जेणेकरून देश पुन्हा एकत्र येईल। जेव्हा देशाचे विभाजन झाले नव्हते तेव्हा संपूर्ण भारत एकत्र राहत होता, त्याच्याप्रमाणे पुन्हा सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे। बालक ब्रह्मचारी जींनी हेही सांगितले होते की एक दिवस असा येईल की अमेरिका आर्थिकदृष्ट्या कमकुवत होईल। त्यांनी हेही सांगितले की येणाऱ्या काळात या पृथ्वीवर अस्तित्वात असलेले 400हून अधिक धर्म नष्ट होतील आणि फक्त जीव धर्म, निसर्ग धर्म आणि पाण्याचा धर्म हेच उरतील। हेच तुमचे धर्म असतील आणि तुम्हाला तेच मान्य करावे लागेल। तेव्हा कोणतीही अडचण उद्भवणार नाही। जर तुम्ही या पृथ्वीवर जन्म घेतला तर कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही। पण हे सर्व तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण या पृथ्वीवरील वैयक्तिक मालकीचा हक्क संपवू। आपल्याला मानवनिर्मित संविधान, राजकीय पक्ष, जातपात आणि पंथधर्म हटवावे लागतील। तुम्ही पाहिले असेल की काँग्रेसचे जेवढेही प्रमुख नेते होते ते आता उरलेले नाहीत। नेहरूंचे कुटुंब देश सोडून जावे, कारण जर ते गेले नाहीत तर त्यांचाही मृत्यू होऊ शकतो। जर त्यांना वाचायचे असेल तर त्यांना राम नारायण रामचा जप करावा लागेल। संजय गांधी यांचा मृत्यू अकाली झाला होता। लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यूही संशयास्पद होता। जर त्या काळात योग्य तपास झाला असता तर खरे सत्य समोर आले असते की यामागे कोणाचा हात होता आणि हे काँग्रेसचे कटकारस्थान असू शकते। संपूर्ण देश या मुद्द्यावर गप्प का आहे? जर मोदीजी आणि योगीजी देशासाठी चांगले काम करत असतील तर त्यांना काम का करू दिले जात नाही? गेल्या 70 वर्षांत जे काँग्रेसने केले नाही ते आज मोदीजी आणि योगीजी करत आहेत। हे जनतेला दिसत नाही का? जनतेने डोळे उघडून पाहिले पाहिजे की मोदी सरकार देशासाठी किती मेहनत घेत आहे।